भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। अखिल कर्नाटक फोटो एंड वीडियोग्राफर एसोसिएशन के, अखिल कर्नाटक फोटो एंड वीडियोग्राफर एसोसिएशन के, अखिल कर्नाटक फोटो एंड वीडियोग्राफर एसोसिएशन के। ಹರಿ ಹೇ ಓಂ. ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಇವತ್ತಿನ ದಿನ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಬಂದು 76 ವಸಂತಗಳನ್ನ ಪೂರೈಸಿದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ರಿಗೂ ಈ ಗಣರಾಜ್ಯೋತ್ಸವದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ನಮ್ಮ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ನ ಒಂದೇ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜದವರೆಗೂ ಒಂದೇ ತರ ನೋಡ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಈ ತರ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಎಲ್ಲೂ ನಮ್ಮ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಇಲ್ಲ. ಆ ತರ ಒಂದು ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ ಅಲ್ಲಿ ಏನಿದೆಯೋ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೆಮ್ಮೆ ಪಡಬೇಕು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಗೌರವವನ್ನ ಕೊಡಬೇಕಾದಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈಗಿನ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ತರ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ರೆ ದೇಶನೂ ಸುಭಿಕ್ಷವಾಗಿರುತ್ತೆ, ಎಲ್ರ ಮನಸ್ಸುಗಳು ಒಂದೊಂದಾಗಿರುತ್ತೆ, ಯಾವುದೇ ತರ ತೊಂದರೆಗಳಿರೋದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಎಲ್ರಿಗೂ ಎಲ್ಲಾ ತರ ಭಾವನೆಗಳು ಏನೇ ಇದ್ರು ನಮ್ಮಲ್ಲೇ ಅದನ್ನ ನಾವು ಪರಿಹರಿಸ್ಕೋಬೇಕೇ ಹೊರತು ಬೇರೆ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳೆಲ್ಲ ಇದನ್ನ ನಾವು ಕರ್ತರಬಾರ್ದು. ಮತ್ತು ಎಲ್ರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗ್ಬೇಕು. ಮತ್ತು ಈ ದೇಶದಲ್ಲ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಏನು ಸಂವಿಧಾನ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಇಲ್ಲ. ಅಂತ ಒಂದು ಸಂವಿಧಾನ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ ಆರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಡ್ಕೋಬೇಕು. ನಮ್ಮ ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ಗೆ ನಮ್ಗೆ ಲಾ ಅಂತ ಏನ್ ಹೇಳ್ತೀವಿ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ತಲೆ ಬಾಗ್ಲೇಬೇಕಾಗತ್ತೆ. ಅದು ಯಾರೇ ಆಗಿರ್ಲಿ ಅದೆಲ್ರಿಗೂ ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ಅನ್ವಯಿಸುತ್ತೆ. ಆದ್ರಿಂದ ಈ ತರ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಒಂದು ಯೂನಿಟಿ ಎಲ್ಲರಲ್ಲೂ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶನ ಯಾರು ಹೊಡಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ದೇಶ ಮತ್ತೆ ಈ ಯೂನಿಟಿ ಎಲ್ಲಾರ್ಗು ಇದೇ ತರ ಇರ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. अस्सलाम वालेकुम। आज जो भी रिपब्लिक डे करे हमें क्या हमारे कौम के वास्ते, हिंदुस्तान के वास्ते, क्या हमारे कमेटी के मेंबर्स पूरे मिलकर अभी शुरुआत है। इंशाल्लाह आगे बहुत कुछ करने का बाकी है हमें। इंशाल्लाह सब लोगों का साथ चाहिए। इंशाल्लाह सब मिलकर एक बन के हमें नेक बन के इंशाल्लाह कौम की खिदमत अंदे या कोई भी कौम अंदे हिंदू मुसलमान सब हमें भाई भाई, क्या इसमें कोई भी आपस में नहीं है। क्या फोटोग्राफर भी हम है, वीडियोग्राफर भी, इंशाल्लाह सब मिलके एक टीम बना रहे हैं। इंशाल्लाह आप मदद की जरूरत है, आपकी दुआ की जरूरत है। अस्सलाम वालेकुम ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಮ್ಮ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘದ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರ ಸಂಘದಿಂದ ನಾವು ಇವತ್ತು ಗಣತಂತ್ರದ ದಿನವನ್ನು ಆಚರಿಸಿದ್ದೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೃತಜ್ಞರಾಗಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರೂ ವಂದನೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೀವಿ. ನಾವೆಲ್ಲ ಛಾಯಾಗ್ರಾಹಕರು ಸೇರ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಂದಾಗಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ಸಂಘದಿಂದ, ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಸಂಘದಿಂದ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಸಾಮಾಜಿಕ ಎಲ್ಲ ಜನರಿಂದ ನಾವು ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಗೆಲ್ಲರೂ ಬೆಂಬಲವನ್ನು ತೋರಿಸಬೇಕು ಅಂತ ನಾವು ವಿನಂತಿ. सबसे पहले सारे हिंदुस्तानियों को मेरा प्यार भरा सलाम। वैसा तो हम सबको मालूम है आज रिपब्लिक डे बोल को बहुत हमारे वास्ते बहुत कीमती अमद है। इसे रिपब्लिक डे कहती हैं और यौम जमहूरियत कहती हैं। 15 अगस्त 1947 में देश आज़ाद हुआ, लेकिन कॉन्स्टिट्यूशन हमारे को नहीं मिला। वो मिलने के वास्ते 2 साल गुजर गया हमारे वास्ते। गुजरने के बाद में जो हमारा इंडियन कॉन्स्टिट्यूशन बना तो हमारा बाबा साहब अम्बेडकर ये जो लिखे जैसा असेंबली को आया, उसके बाद एक मुकर्रर हमारे वास्ते डेट तय करे
वो डेट क्या तय करे, जनवरी 26 को बोल को तय करे डेट। हमारे भारत के सबसे पहले प्रेसिडेंट डॉक्टर राजेंद्र प्रसाद जैसा उन्होंने देश का जो बोटा, देश का जो फ्लैग लहराए, वैसा से हमें भी आज लहराने का हमने अल्लाह तबारक व तआला सबसे पहले मौका हमें दिया। तो सबसे पहले हमें अल्लाह तबारक व तआला का शुक्रिया अदा करते हुए ये फ्लैग आज हमें हमारे एसोसिएशन के ऑफिस के पास लहरा है। तो मेरा एक मेन मकसद क्या है अगर बोले तो, जो बाबा साहब अम्बेडकर जो संविधान लिखे, सबसे पहले उसका एक एक पन्ना, उसका एक एक आर्टिकल हमारे सीने में बसाना, यह सबसे मेन मुद्दा हमारा। रिलीजन, सबसे पहले रिलीजन को मानो, उसके बाद में संविधान को मानो, उसके बाद में देश के कानून को मानो। जो देश का कानून बोलता है वो देश के कानून के साथ चलो और संविधान को लेकर चलो। हमारी बात ये है मेरी तरफ से और हमारे अकेला कर्नाटका और फोटोग्राफर एसोसिएशन की तरफ से सबको ये सबसे बेहतरीन मैसेज देना चाह रही हमें। हाँ, बीच में जरा ऐसे भी मुद्दे उठे ना इत्तेफाकी के, उनको आजीजाना गुजारिश करते नहीं, ऐसा अगली बार हमारे देश के अंदर संविधान के साथ खिलवाड़ करना बंद करो बोल को हमें हमारे अकेला कर्नाटका फोटोग्राफर और एसोसिएशन की जानिब से और हमारी तरफ से सारे देश के हिंदुस्तानियों की तरफ से हमें ये बेहतरीन से बेहतरीन मैसेज इनको देना हमें